नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादा तरुण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहात का? किंवा ग्रामीण भागात राहून उद्योग सुरू करण्याचं स्वप्न पाहत आहात का? पण बँकेच्या प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता आणि कर्ज मंजुरीमधील अडचणींमुळे अनेकदा निराश व्हावं लागतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज वाटप प्रक्रियेत आता मोठा बदल होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील सक्षम आणि पारदर्शक सहकारी पतसंस्थांमार्फत देखील कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल हे उचललं जात आहे. सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वाच्या बैठकीत या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण याचा नेमका अर्थ काय? आता कर्ज मिळणं खरंच सोपं होणार का? सर्व पतसंस्थांना ही सुविधा मिळणार का? सध्याच्या लाभार्थ्यांवर याचा काय परिणाम होईल? आणि या निर्णयाचा ग्रामीण भागातील हजारो तरुण उद्योजकांना नेमका कसा फायदा होऊ शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये उत्तरं जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की हा निर्णय प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर अर्जदारांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सर्वात आधी समजून घेऊया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नेमकं काय आहे. अनेक तरुणांनी या महामंडळाचं नाव ऐकलं आहे, पण त्याचं काम नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा कोणाला होणार हे अजूनही अनेकांना माहीत नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील विशेषतः मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा, उद्योग उभारता यावा आणि रोजगार निर्माण करता यावा या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ विविध कर्ज आणि व्याज परतावा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देते. अनेक तरुणांकडे व्यवसाय करण्याची इच्छा असते, चांगली कल्पना असते, काम करण्याची तयारी देखील असते, पण अडचण असते ती भांडवलाची. याच ठिकाणी या महामंडळाची भूमिका ही महत्वाची ठरते. मित्रांनो, गेल्या काही वर्षात हजारो युवकांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतला आहे. कोणीतरी किराणा दुकान सुरू केलं, कोणीतरी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला, कोणीतरी सर्व्हिस सेंटर, तर कुणीतरी शेतीपूरक उद्योग उभा केला. म्हणजेच हे केवळ कर्ज देणारं कार्यालय नाही, तर तरुणांना स्वावलंबी बनवण्याचा एक महत्वाचा प्रयत्न आहे. इतकं असूनही अनेक तक्रारी सातत्याने समोर येत होत्या, विशेषतः ग्रामीण भागातून. अनेक अर्जदारांचं म्हणणं होतं, कागदपत्रांची प्रक्रिया खूप वेळ घेते, बँकेत वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, कर्ज मंजुरीला विलंब होतो, अधिकृत प्रक्रिया समजतच नाही आणि काही वेळा सर्व कागदपत्रे असून देखील अर्ज अनेक दिवस प्रलंबित राहतात. मित्रांनो, याच अडचणी लक्षात घेऊन आता एक महत्वाचं पाऊल उचलण्याची तयारी सुरू झाली आहे आणि म्हणूनच सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एक महत्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे. तो म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज वाटप प्रक्रियेत सक्षम सहकारी पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल, पतसंस्था म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था नसते, तर अनेक गावांच्या अर्थकारणाचा आधार असते. गावातील लोकांना, लहान उद्योगांना, शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना वेळेवर आर्थिक मदत देण्याचं काम अनेक वर्षांपासून या संस्था करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा त्यांच्यावर विश्वासही मोठा आहे. आता विचार करा, जर अशाच सक्षम आणि शिस्तबद्ध पतसंस्थांना महामंडळाच्या कर्ज प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली तर काय होऊ शकतं? सर्वात पहिला फायदा, ग्रामीण भागातील तरुणांना मोठ्या शहरात किंवा जिल्हा कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होऊ शकते.
दुसरा फायदा, स्थानिक स्तरावर मार्गदर्शन मिळू शकतं. तिसरा फायदा, कागदपत्रांची पडताळणी अधिक जलद होण्याची शक्यता आहे. चौथा फायदा, कर्ज वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. मात्र मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सध्या सर्व पतसंस्थांना कर्ज वाटपाचा अधिकार मिळाला आहे असा निर्णय झालेला नाही. सध्या फक्त सक्षम, आर्थिकदृष्ट्या मजबूत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध सहकारी पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजेच हा एक महत्वाचा धोरणात्मक टप्पा आहे. अंतिम अंमलबजावणीसाठी पुढील प्रक्रिया आणि आवश्यक निर्णय होणं बाकी आहे. म्हणून सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्यापासून सर्व कर्ज पतसंस्थेतून मिळणार अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मित्रांनो, यामागचा मुख्य उद्देश एकच आहे. ग्रामीण भागातील पात्र तरुणांपर्यंत कर्ज सुविधा अधिक वेगाने आणि अधिक प्रभावीपणे पोहोचवणं. आणि जर हा प्रस्ताव पुढे प्रत्यक्षात लागू झाला तर अनेक युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचं काम काय आहे आणि सहकारी पतसंस्थांचा समावेश करण्याचा प्रस्ताव का महत्वाचा मानला जात आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, या निर्णयाचा सर्वसामान्य युवकांना नेमका काय फायदा होऊ शकतो? चला हे एका उदाहरणातून समजून घेऊया. समजा बीड जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणारा अमोल नावाचा तरुण आहे. अमोलला स्वतःचा ट्रॅक्टर, मिनी ट्रान्सपोर्ट किंवा शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याच्याकडे व्यवसायाची योजना आहे, काम करण्याची तयारी आहे, पण भांडवल नाही. तो अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेबद्दल माहिती घेतो, कागदपत्र तयार करतो, अर्ज भरतो, पण त्यानंतर त्याला अनेक वेळा शहरात जावं लागतं. बँकेच्या फेऱ्या माराव्या लागतात. कधी एखादा कागद कमी पडतो तर कधी पडताळणीसाठी वेळ लागतो. यामुळे अनेक तरुण अर्ध्यावरच प्रक्रिया सोडून देतात. मित्रांनो, ग्रामीण भागातील हीच अडचण लक्षात घेऊन आता सहकारी पतसंस्थांना जोडण्याचा विचार सुरू झाला आहे. कारण गावातील पतसंस्था स्थानिक परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात. स्थानिक युवकांची माहिती त्यांच्याकडे असते. कागदपत्रांबाबत योग्य मार्गदर्शन मिळू शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्जदाराला प्रत्येक छोट्या कामासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होऊ शकते. मात्र पुन्हा एकदा स्पष्ट सांगते, सध्या हा प्रस्ताव आहे, अजून अंतिम अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून कोणीही आत्ताच पतसंस्थेत जा आणि कर्ज मिळेल असं सांगत असेल तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आता एक महत्वाचा प्रश्न, सर्व पतसंस्थांना ही संधी मिळेल का? उत्तर आहे नाही. उपलब्ध माहितीनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या सहकारी पतसंस्थांनाच प्राधान्य दिलं जाऊ शकतं. यामागचा उद्देश स्पष्ट आहे. कर्ज वाटपाची प्रक्रिया विश्वासार्ह राहावी, लाभार्थ्यांना योग्य सेवा मिळावी आणि सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा. मित्रांनो, आता प्रश्न, जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर आतापासून काय तयारी करावी? सर्वप्रथम तुमची सर्व कागदपत्र अद्ययावत ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नासंबंधी आवश्यक कागदपत्र, व्यवसायाचा आराखडा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवा. दुसरं, अधिकृत संकेतस्थळ आणि महामंडळाकडून येणाऱ्या सूचना नियमित तपासत राहा. तिसरं, कोणत्याही एजंटला किंवा दलालाला पैसे देऊ नका. अनेक वेळा कर्ज मंजूर करून देतो असं सांगून फसवणूक केली जाते. लक्षात ठेवा, शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी योग्य प्रक्रिया पाळणं हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. मित्रांनो, या निर्णयाचा आणखी एक सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर ग्रामीण भागात कर्ज उपलब्ध होणं अधिक सुलभ झालं तर अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे जाण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. यातून स्थानिक रोजगार निर्माण होईल, गावातील अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि स्वावलंबी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल टाकलं जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश एकदा समजून घेऊया. अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज वाटप प्रक्रियेत सक्षम सहकारी पतसंस्थांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामागचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील पात्र तरुणांना कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करून देणे हा आहे. मात्र अंतिम नियम, अटी, प्रक्रिया आणि अंमलबजावणीबाबत अधिकृत निर्णय आल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे सोशल मीडियावरील अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेटची वाट पहा आणि आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनल सोबत जोडलेले राहा. कारण अधिकृत GR, नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि या निर्णयासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत सोप्या मराठी भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जर आजचा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या मित्रांना, भावांना, गावातील तरुणांना आणि उद्योग सुरू करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या तरुणाला योग्य माहिती मिळेल आणि त्याच्या व्यवसायाचं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. अशाच सरकारी योजना, शासन निर्णय, शेतकरी, विद्यार्थी, बँकिंग आणि नागरिकांच्या हक्काबाबतची विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल अशाच एका नवीन, महत्त्वाच्या आणि तुमच्या फायद्याच्या अपडेटसह. तोपर्यंत माहिती घ्या, जागरूक रहा आणि योग्य माहितीच इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.